समस्त गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करत आहे. गणपती बाप्पा स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृतीसाठी लोकमान्य टिळकांनी श्री गणेशोत्सवाचा प्रारंभ केला. गणपती बाप्पा. परंतु कालांतराने या आधुनिक काळात या हिंदू संस्कृतीला विकृतीचा कलंक लागला. ही संस्कारहीन पिढी हिंदू संस्कृतीला घातक ठरते, ही सत्य परिस्थिती आहे. कधी मुस्लिम बांधवांना ईदला मशिदी बाहेर माझा सगळा ग असं गाणं लावून दारू पिऊन नाचताना बघितलंय का? कधी ख्रिश्चनांना येशूच्या समोर शांताबाईचं गाणं लावून गुटखा खाताना बघितलंय का? कधी जैन लोकांना त्यांच्या मिरवणुकीत आला बाबूराव असं गाणं लावून नाचताना बघितलंय का? हे सगळे समाज आपापल्या देवांची श्रद्धा, मान सन्मान, इमाने बरे होतात, कारण त्यांना त्यांचा धर्म संस्कृती टिकवायची आहे. मग आमच्या देवांच्या पुढे डॉल्बी साऊंड लावून आणि दारू पिऊन अश्लील गाणी लावून नंगानाच का? हा कलंक हिंदू सणालाच का लागला आहे की आपणच लावला आहे? डॉल्बीवर अश्लील गाणं लावून आपण आपल्याच देवांचा, हिंदू संस्कृतीचा अपमान करतो. आपले सण हे उत्साहात भव्य दिव्य प्रचंड प्रमाणात साजरे झाले पाहिजे. पण कसे? पारंपरिक वाद्यांच्या दणदणाटात, ढोल ताशांचा गजर, पोशाखांचा रुबाब, हे त्यांची शान इथल्या प्रत्येक हिंदूच्या सणात दिसलीच पाहिजे. तरच आपली संस्कृती टिकेल. कारण संस्कार केले तर संस्कृती टिकेल. संस्कृती टिकली तर धर्म टिकेल. आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल. बघा, आपण स्वतः विचार करा आणि इतरांनाही विचार करायला लावा. पप्पी दे पारूला, आवाज वाढवू डीजे, चिपडी उडाली भूर, पोरी जरा जपून दांडा धर, शांताबाई शांताबाई अशी गाणी कधी मशिदींच्या भंग्यांवर, ख्रिस्ती, जैन, पारशी यांच्या धार्मिक स्थळांवर अथवा उत्सवात वाजवलेली ऐकली आहेत का? अहो, तेही सिनेमे बघतात ना, पण धार्मिक कार्यक्रमात याचे संस्कारही वागत नाहीत. आता गोकुळाष्टमी, गौरी गणपती, नवरात्र अशा सणांना अश्लील गाणी वाजवून हिंदू संस्कृतीचा अपमान करून देऊ नका. आणि अशी संस्कारहीन वागणूक कोणी तुमच्या समोर करत असेल तर त्यांना तात्काळ विरोध करा. आपण गणपती उत्सवासाठी वर्गणी मागणाऱ्या सर्वांना आवर्जून हे सांगू की गणेश मंडळाच्या मंडपातून लाऊड स्पीकरवर ही अशी अश्लील गाणी वाजवायची नाही. फक्त धार्मिक श्लोक, मंत्रपठण आणि देशाभिमान जागृत करणारी गीतं प्रसारित करा, तरच वर्गणी देऊ. अगदी श्री गणेश विसर्जन मिरवणुकीला सुद्धा सर्वच मंडळांनी हा नियम पाळला पाहिजे. आपली संस्कृती जोपासली पाहिजे. मराठी गाणी सुद्धा चालतील, पण कशी? लता दिदी, आशाताई, उषा मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर, सुरेश वाडकर, अरुण दाते, सुधीर फडके, भीमसेन जोशी, अजित कडकडे, सच्चिदानंद अप्पा यांच्यासारख्या मातब्बर गायकांनी गायलेली भक्तिगीतं, भावगीतं उत्सवात लावली तर काही हरकत नाही. पण धनगरदिंगा नको. हे आवर्जून आपण सर्वांनी आपल्या मनावर सुद्धा आपणच बिंबवलं पाहिजे. हे विघ्नहर्ता श्री गणराया, संस्कार, संस्कृती, धर्म आणि राष्ट्र जतन करण्यास आम्हा सद्बुद्धी दे, ही तुझ्या चरणी विनम्र प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया.